गाइस अनदर डे विथ भाऊ. विथ भाऊ. भाऊ आणि मी आज रनिंग करायला आलो होतो, पण आमच्याकडनं 500 मीटर पण रनिंग झाली नाही. ॲटलिस्ट आम्ही फक्त 500 मीटर रनिंग करून गार्डनमध्ये बसलो आहे चिल करत. हे आमच्याकडचं असं गार्डन, सगळे लोक चिल करायला आलेले, आम्ही पण चिलच करायला आलेलो आहे. आमच्याकडनं कधीच विचार केलेल्या गोष्टी पाय तशा होत नाही, बरोबर की ना भाऊ? बरोबर. तर आता उद्यापासून आपल्याला त्या करायच्या आहे. तर उद्यापासून भाऊ आणि मी 5 आणि 5 एकूण 5 किलोमीटर पळणार आहे. तो 5 आणि मी 5 किलोमीटर 5 किलोमीटर रनिंग करायची आपल्याला. नाही 5 थांबून करू, पण 5 करू. अरे होतं काय होत नाही. गाईज आज परत मला आईस्क्रीम खायची केविंग होत होती, तर मी आता गाडी काढून चाललो आहे नॅचरल्सला, कारण की नॅचरलकडे आलं आहे ती सीजनल आईस्क्रीम, ती मँगोची असते ती. तर आपण फटाफट गाडी काढू आणि निघूया. आज आपल्याला आपल्याला स्कूटी घेऊन जावं लागेल, कारण की पार्सल आणायचं आहे. नॅचरल. तर फायनली मी पार्सल आणलेलं आहे आणि असं काही ते पडलं आहे 360 रुपयाला 2 आईस्क्रीम छोट्याशा. ओके, तर गाईज मी ती आईस्क्रीम आणली आहे आणि ती काही अशी काही दिसायला आहे बघा. ऑलमोस्ट सगळ्यांनीच खाल्लेलीच असेल, मी नव्हती खाल्लेली कधी, त्यामुळे मी आणली. असं आंबे टाकलेले त्याच्यात आणि जरा आईस्क्रीम आहे. लेट्स ट्राय आंब्यासकट. आंबा एकदम भारी लागतोय, पण एवढी महाग नसायला पाहिजे होती. बाकी नॅचरलची आईस्क्रीम बेस्ट लागतेच. याही त्याच्यापेक्षा काय करायचं, एवढी महाग आईस्क्रीम आणायच्या यांची 80 रुपयाची आईस्क्रीम आणायची आणि 100 रुपयाचे आंबे आणायचे आणि ते टाकून खायचे. ते जरा बरं पडेल, कारण की आंब्याची क्वांटिटी थोडी कमी आहे आणि आईस्क्रीमची क्वांटिटी थोडी कमी होऊन जाते. तर पुढच्या वेळेस मी काय करतो, तुमची 80 वाली आईस्क्रीम आणतो आणि 1 किलो आंबे आणतो आणि पाहिजे तेवढे आंबे टाकून खातो. ओके, लेट्स रिव्ह्यू दी आईस्क्रीम. आईस्क्रीम ओके होतं, पण ते थोडंसं कॉम्बिनेशनमुळे जरा चांगलं लागतं, पण एवढं महाग नसायला पाहिजे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस काय करायचं, आंबे घरचे घ्यायचे, आईस्क्रीम पार्सल आणायचं, म्हणजे तुम्हाला परवडेल पण आणि खायला पण जरा क्वालिटी जास्त वाढेल. तर आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय.